विनम्रता मॅडमला विनंती करेन की आपण यायचं स्टेजवरती आणि चंद्रकांतजी पाटील साहेबांनाच विनंती करेन की आपण लावलेलं कॅश प्राइज त्यांना द्यायचं आहे. जबरदस्त कोच आहेत. कोच कसा असावं तर दाखवून दिले ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलर, ऍज अ फिल्डर. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. 500 रुपयाचे मानकरी ठरलेत. हे पाहू शकता चंद्रकांत पाटील समाजसेवक, अनेक सामाजिक कामं त्यांनी केलेत आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये त्यांना हा बहुमान मिळतोय. त्यांनीच कॅश प्राइज लावलंय आणि ते 500 रुपये. आपलं फ्रूट बास्केट आपण घ्यायचंय. जबरदस्त खेळ राहिला आणि दोन्ही टीमने अप्रतिम फाईट दाखवली. 63 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या संघाने देखील 50+ धावा केल्या आणि आज जे सातत्याने टेनिस क्रिकेट खेळताय ते संघ किती धावांपर्यंत मजल मारतील ना, हे देखील इंटरेस्टिंग असेल. पुढचा मॅच रेडी आहे. दोन्ही संघ आमने सामने आणि इथून सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे सामने आपण पाहणार आहोत. तर नक्कीच मजा येईल या मॅच मध्ये. एका साइडला टीम आहे ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी आणि त्यांच्या अपोजिट आहे टीम घोडबंदर संघ. दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट आणि जाऊया तुषारजी सोनवणे यांचा आवाज ऐकूया. सरकारी ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष हाय. सरकारी ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष हाय. सरकार ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष हाय. सरकार ग्रुपचा पंचायत सदस्य सविता ताईची दादाला आहे साथ. रात्री बेरात्री धावून येतो अशी ही दादाची बात. अशी ही दादाची बात. अशी ही दादाची बात. पंचायत सदस्य सविता ताईची दादाला आहे साथ. रात्री बेरात्री धावून येतो अशी ही दादाची बात. सरकार चलेगा सरकार रहेगा. सरकार चलेगा सरकार रहेगा. संदीप दादा का काम बोलेगा. संदीप दादा का काम बोलेगा. साऱ्या नगरात साऱ्या नगरात साऱ्या नगरात जल्लोष हाय. सरकारी ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष हाय. सरकारी ग्रुपचा. चला खूप खूप धन्यवाद अक्षय साठब यांचा आपण आवाज ऐकलात. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार सरकार चषक 2025 आपण जरूर बघतायत. एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा मालजीपाड्याच्या नगरीमध्ये आपण आज आहोत आणि मालजीपाड्याच्या नगरीमध्ये ज्या ज्या वेळेला आपण असतो त्या त्या वेळेला मोठमोठं आयोजन सातत्यपूर्वक संदीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून केलं जातं. आजचा सलगचा दुसरा दिवस या संपूर्ण स्पर्धेचा. प्रामुख्याने या मोठमोठ्या स्पर्धेच्या यादींमध्ये याही स्पर्धेचं नाव उल्लेखनीय राहिले. प्रत्येक टीमसाठी जर पाहिलं तर टी शर्ट्स असतात. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारचं प्रवेश फी घेतली जात नाही आहे. त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये एक मात्र अशी स्पर्धा असते ज्या स्पर्धेमध्ये जर पाहिले गेलं तर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला 5 ट्रॉफीज, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला 5 ट्रॉफीज. एक महत्वाची बाब या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात करूया. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्या दिवसातील हा पहिला मॅच. एका बाजूला टीम ब्रह्मावती खार्डी आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळत असताना दिसणार आहे घोडबंदर बॉईज. मनस्वी 11 घोडबंदर या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक. आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात अमित. दोन आघाडीचे बॅटर महेश आणि सागर हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पंचांचा इशारा आलाय. सामना सुरुवात कर. 4 ओव्हरचा मॅच असेल. लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारचा टाइमपास आता इथून पुढे होणार नाही. याची दखल प्रत्येकाने घ्यायची.
तेच 4 षटकांचा मॅच असेल ही आयोजकाच्या माध्यमातून सूचना या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचली गेले. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. पहिला बॉल गोलंदाज सर अमित, स्ट्राईक ऑन द बॅटर मिस्टर महेश. पहिलाच बॉल ओव्हर दी विकेट. पहिला बॉल कट केलाय, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल वेगाने बाउंड्रीच्या दिशेने प्रस्थान होईल आणि पाहत असताना जर पाहिले गेले तर पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार महेशच्या बॅटमधून 4 धावा. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार अमितच्या विरोधात ठोकलेला आहे. महेश यासाठी दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा फटकावरती लागल्या गेल्या घोडबंदर संघाला. पण मैदानाच्या बघतायत या पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेला बॉल आणि इथे जर पाहिले गेले तर फिंगर रोल केलेत. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. इथे आलाय डॉट बॉल. महेश सातत्याने जर पाहिले तर मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. भरपूर वर्ष त्याने टेनिस बॉल क्रिकेट खेळले, त्याच्याकडे अनुभव फार मोठ्या प्रमाणात आहे आणि इथे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता मात्र केली जाते. कमबॅक केलंय जरूर. 2 बॉलवरती 6 धावा खर्च केल्यात अमितने, परंतु तिसरा बॉल इथे निर्धाव स्वरूपात हाताळलेला आहे. या पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. इनफिल्ड आतमध्ये असल्या कारणानं बॅटिंग करणाऱ्या टीमला फायदा झालाय. बॉल वेगाने प्रस्थान झालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आमदार सरकार चषकातील आणखीन एक खणखणीत चौकार फलंदाज महेशच्या बॅटमधून. साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकारी ग्रुपचा. साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा. साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार. इथे पुन्हा एकदा चौकार येतोय. 4 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येत जाऊन पोहोचते धाव फटकावरती. ते म्हणजेच 10च्या घरामध्ये डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतोय टीम घोडबंदरचा संघ. अर्थातच मनस्वी 11 या नावाने नेहमीच हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत असतो. याही स्पर्धेमध्ये त्याच नावाने खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. वेग तर चांगला होता, नियंत्रण चांगलं होतं या बॉलवरती. अपील तेथे होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, हेच पंच मैदानाच्या आतमध्ये दर्शवत आहेत. विशालजी पाटील पंचाच्या भूमिकेमध्ये एक अतिशय उत्तम दर्जाचे पंच म्हणून त्यांच्याकडे या मालजीपाडा गावातून बिलॉंग करत असताना आपण नेहमी बघतायत. त्यानंतर जेपी याने तिकडे आपण बघत आहात स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. चला या पुढचा मॅचचा टॉस आपण करणार आहोत. डोंगरीपाडा आणि त्याच्या विपक्षात टीम पांजू, एकविरा पांजू. सर 2 टीमचे कॅप्टन आहे. एकविरा टीम पांजू आणि डोंगरीपाडा. इथे जर पाहिलं गेलं तर अपील तेथे केली गेली, परंतु जर पाहिले गेले तर इम्पॅक्ट लाईन मध्ये नव्हता, हेच पाहत असताना पंचाने दर्शवले गेले. लेग बाईच्या स्वरूपात या बॉलवरती प्राप्त केली जाईल एक धाव. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकातून पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये मनस्वी 11 घोडबंदर. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 11च्या घरामध्ये. सुरुवात तर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते मनस्वी 11 घोडबंदर संघाची. महेशने पहिल्या षटकात तर चांगल्या धावा बनवलेल्या आहे. जवळपास 6 बॉल महेशनेच खेळलेत आणि 6 बॉलवरती जर पाहिले गेलं तर वैयक्तिक 11 धावांवरती महेश खेळतो. म्हणजे एक बॅटर आता सेट झाला. इथून मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत, कारण की हे मालजीपाड्याचं मैदान
अगदी जर पाहिलं गेलं तर आहे आणि या मैदानावरती तुम्हाला 4 षटकामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये 50च्या पलीकडे जायचं आहे, कारण की या मैदानावरती जास्तीत जास्त धावा होत असताना बघितल्यात. कालच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर पहिल्या मॅचमध्ये 6 ओव्हरचा मॅच होत्या, अगदी 98 धावा मारल्या होत्या टीम ससूनगरले. कालच्या दिवसात पहिल्याच मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर अर्धशतक 57 धावा करणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि कालच्या दिवसात जर पाहिलं तर ससूनगर संघाने खेळ चांगल्या प्रकारचा दर्शवला गेला. षटक क्रमांक दुसऱ्याला तर सुरुवात होईल. मिस्टर अतुल षटक क्रमांक 2 मध्ये दाखल झाले. लक्षात ठेवा, जास्तचा वेळ खर्च करू नका, कारण की भरपूर उशीर आपल्याला पहिलाच झालाय. आजच्या दिवसातील जो शेड्यूल आहे आपल्याला जेवढा कंप्लीट करता येईल लवकरात लवकर आपण तो कंप्लीट करणार आहोत. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झालंय. ऑन साईडला बॉलला टर्न केले. क्षेत्ररक्षक पोस्टचा डीप मिड विकेटच्या बॉलपर्यंत एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 12 स्कोर कार्ड 12 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. स्ट्राईक आता मात्र सागरच्या हातामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. सागरने अजून एकही चेंडू खेळले नाही आहे. पाहूया सागर पहिलाच बॉल कसा खेळतील. इथे फुल टॉस बॉल मिस केलाय. विकेट जाण्याची दाट शक्यता. कदाचित गोलंदाजाच्या जर हातामध्ये चेंडू मिळाला असता तर नॉन स्ट्राईक एंडचे फलंदाज अर्थातच महेशची विकेट धोक्यामध्ये होती, परंतु तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडताना दिसत नाही आहे. इथे आला डॉट बॉल. खरं तर जर पाहिलं गेलं तर नेहमीच आपण ब्रह्मवती खाडी या संघाला आपण बघतायत मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि कौतुक याही संघाचं केलं जाईल. परंतु दुसऱ्या बाजूला घोडबंदरचा एक बलाढ्य संघ आहे. हो, यावेळेला जर पाहिले गेले तर वेग चांगला होता, नियंत्रण खराब होते. या बॉलवरती लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाईल आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजे 13च्या घरामध्ये. या डावातील अगदी 8 बॉल फेकून झाले होते आणि त्यानंतर 9वा बॉल हा वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्राची धाव या ठिकाणी नोंद केली जाईल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेट आहे. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेला. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. थोडंसं फॉर्मल झालेत. इथे प्रेशर आहे. एखादी मोठी स्पर्धा आपण खेळतायत आणि त्यानंतरचं प्रेशर हे सगळं काही जाणून येते. यापूर्वी जर पाहिले गेले तर खाडी टीमने ओव्हर थ्रो देखील केला होता त्याच डीप मिड विकेट क्षेत्रामधून आणि तिथूनच पुन्हा एकदा चुकी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सिंगल होती, मिळते या बॉलवरती 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 15. या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत. वा, काय झेल टिपलाय. विकेट जाईल. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. पंचायत सदस्य सविता ताईची दादाला आहे साथ. रात्री बेरात्री धावून येतो अशी ही दादाची बात. अशी ही दादाची बात, अशी ही दादाची बात. पंचायत सदस्य सविता ताईची दादाला आहे साथ. रात्री बेरात्री धावून येतो अशी ही दादाची थँक्यू बात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लतिकेशने चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. कौतुक त्याही गोष्टीचं केलं जाईल, कारण की धावत पळत तो झेल कम्प्लीट केला गेला आणि विदिन सेकंड, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर मागे ज्या वेळेला बॉल जातो त्याच्या वेळेला वेगाने येतो आणि बॉलवरती नजर लतिकेशची चांगली होती आणि लतिकेशने झेल टिपलाय. पहिला धक्का मनस्वी 11 घोडबंदर संघाला लागला गेला आणि परतावं लागतंय ते म्हणजे सागरला. सागर जास्त काही शकले नाही आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर मिस्टर देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या टीमचे एक महत्त्वपूर्ण फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि देवेंच्या बॅटमधून नेहमीच आपण मोठमोठे फटके पाहिलेत. या टीमचं बाहुबली म्हणून देखील देवेंकडे पाहिलं जातं. आता पाहूयात या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग राहील. परंतु प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज कमबॅक करत असताना अतुल यांना आपण बघताय. 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफटकावरती 15 झाले. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर चालू असताना या पुढचा बॉल, पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल सीमारेषेच्या पलीकडे एका टप्प्याच्या साहाय्याने धाव मिळतील 4. येतोय आणखीन एक चौकार. साऱ्या नगरात साऱ्या नगरात साऱ्या नगरात इथे चौकार पाहायला मिळतोय आणि या 4 धावेच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. पहिल्या बॉलवरती आल्या आल्या चौकार ठोकलाय. इरादे स्पष्ट केले देवेंद्रने. मोठमोठे फटके खेळण्यासाठी हा फलंदाज जाणला जातो आणि पहिल्याच बॉलवरती लॉंग ऑफला क्लिअर करणारा एक कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावा. ओहो, यावेळेला इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल सीमारेषा पलीकडे आणखीन एक दर्जेदार षटकार. नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा. साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा.
साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा. थँक्यू विजय. पुन्हा एकदा वेलकम बॅक. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर मनस्वी 11 घोडबंदर या संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. चांगली सुरुवात तर पहिल्या षटकामध्ये झाली होती, पण दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 ते 3 बॉलवरती कमबॅक झाला, परंतु त्यानंतरचे जे शेवटचे 2 बॉल होते त्यावरती भरपूर धावा खर्च केल्या गेल्या. जवळपास जर पाहिलं गेलं तर विकेट गेल्यानंतर शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा खर्च केला. तो एक चौकार आणि तो एक षटकार फार महत्त्वाचा या मॅचमध्ये ठरणार आहे. देवेन यासाठी तर खास ओळखला जातो. नेहमीच ॲज अ अग्रेसिव्ह क्रिकेटर म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिले. आल्या आल्या षटकार मारणं, आल्याला चौकार मारणं ही त्यांची हॉबी आहे आणि तेच याही मॅचमध्ये पाहायला मिळते. परंतु कमबॅक करावं लागेल या ठिकाणी टीम ब्रह्मावती खार्डी संघाला. षटक क्रमांक 3 सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार झालेत. अमोल आलेत षटक क्रमांक 3 मध्ये. अमोलनेच कदाचित जर पाहिलं गेलं तरी मिस्टर फिल्डिंग 2 वेळा केली, परंतु आता इथे चांगली गोलंदाजी अमोलला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण की संघाची धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाची हे वेगाने वाढत असताना दिसते. पहिलाच बॉल, गोलंदाज अमोल तयार. पहिला बॉल इनसाइड आउट थ्रू दी कव्हर, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि त्याच्या डोक्यावरून बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज महेशच्या बॅटमधून यावेळेला उत्तुंग भव्य दिव्य षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमात आता मात्र संघाची धावसंख्या वेगाने झपाट्याने जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 31 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. पुढे आले यावेळेला जर पाहिले गेले तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पटेल ललितचा वापर मैदानाच्या आतमध्ये झाला. फुटवर्कचा वापर चांगला मैदानाच्या आतमध्ये झाला, परंतु पडल्यानंतर चेंडूने टॉस भरपूर प्रमाणात घेतला. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता आणि इथे जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. कानबंद देतात देवेन, कारण की आता मात्र जर पाहिलं गेलं तर 31 धावा झाल्या. 4 षटकामध्ये आपल्या मैदानाच्या आतमध्ये 50च्या पलीकडे पोहोचायचं आहे आणि हीच अशा अपेक्षा घेऊन हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. डॉट बॉल आलाय. या पुढचा बॉल शॉर्ट बॉल. आक्रमण केल्या बॉलवरती क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न त्याने चांगले केले. आतमध्ये बॉलला ढकलले, एक सिंगल कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न सुरेश होते त्या ठिकाणी आणि सुरेशचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. सुरेश होते त्या ठिकाणी, परंतु इथे चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली, कारण की फेकी चांगली झाली परंतु बॅकअप नव्हतं आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचली, म्हणजेच स्कोर कार्डवरती 34च्या घरामध्ये कौतुक क्षेत्ररक्षक केले जाईल, कारण की 3 धावा कुठेतरी वाचवल्यात. अन्यथा जर बॉल हाताला लागला नसता तर षटकार आला असता, प्रतिस्पर्धी संघाची धावसंख्या वेगाने वाढली असती. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील लॉंग ऑफचे बॉल पर्यंत. एक सिंगल कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न, थोडंसं एक फंबल झालाय, त्याचा फायदा पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. या बॉलवरती मिळतील 2 धावा. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजे 36च्या घरामध्ये. 36 आकडा या मॅच मध्ये आलाय. महत्वपूर्ण धावसंख्या करण्यामध्ये यशस्वी राहिले ते 2 बॅटर. महेशने एका बाजूला जर पाहिलं तर 2 चौकार, 1 षटकार त्याच्याही बॅटमधून. हो यावेळेला चांगला बॉल आहे, पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता. इन कटर पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. इथे डॉट बॉल आला, बीट केले देवनला. गोलंदाज पाहायला मिळतात अमोल. अमोलच्या षटकातील आतापर्यंत 3रं षटक प्रगतीपथावर चालू असताना 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 5 बॉलमध्ये जर पाहिले गेलं तर 11 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत गोलंदाज अमोलने. प्रत्येक षटकागणित 10च्या वरती धावसंख्या आलेली आहे. पहिल्या षटकात 11 होता, दुसऱ्या षटकात 14 आल्या. या षटकात आतापर्यंत 11 येतात. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 3 मधील शेवटचा अंतिम बॉल. हुक केले बॉलला पाठवले, लॉंग लेगला क्लिअर केले. देवेंच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषे पार. 4 धावेंसाठी चौकार. सुरू झालाय अध्याय नवा, परिवर्तनाचा ठसा घेऊन आली अशी हवा. परिवर्तनाचा ठसा घेऊन आली अशी हवा. स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई, स्नेहताई आमदार.
स्नेहताई आमदार स्नेहताई आमदार स्नेहताई. थँक्यू डिस्क पुन्हा एकदा वेलकम बॅक. येस समितदादा पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. चला डोंगरीपाड आणि एकविरा स्पोर्ट पांजू संघ आपण मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर येऊन थांबायचं आहे. जसं पहिल्या डाबाचा खेळ कंप्लीट होईल लगेच आपण टॉस करणार आहोत. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करता सर जरूर आपल्याला पाहायला मिळते टॉस हरल्यानंतर जरूर बॅटिंग आली वाटेला, परंतु आमच्या वाटेला जे येईल ते आम्ही यशस्वीरित्या कंप्लीट करणार आहोत. आणि बॅटिंग आली जरूर टीम मनस्वी 11 घोडबंदरच्या संघाच्या विरोधात आणि काय जबरदस्त बॅटिंग केली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना घोडबंदर संघ जाऊन पोहोचतो धावफटकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 40 रन्स. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर चौथ्याला सुरुवात होईल. दोन्ही पंच कौतुक त्यांचेही करावं लागेल. कालच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर प्रसन्नजी भोईर यांना देखील आपण पाहिलं. आजच्या दिवसात देखील दुपारच्या सत्रानंतर ते जॉईंट होतील. षटक क्रमांक चौथ्याला सुरुवात. पहिला बॉल फुलटॉस होता. फ्लिक केल्या बॉलला ऑन साईडला बॉल निघून जाईल. क्षेत्ररक्षक नाही आहेत लॉंग लेगला, परंतु पोहोचेल ती बाकपास कव्हर लेगचा एक सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज माघारी फिरले आणि त्याच कारणासह पाहिले गेलं तर या बॉलवरती मिळतील फक्त 2च धावा. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजे 42च्या घरामध्ये 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. षटक क्रमांक चौथ्यामध्ये जय आलेत आणि जयला कुठेतरी आता धावा रोखायच्या आहेत, कारण की जबरदस्त कामगिरी प्रतिस्पर्धी संघ करतो. स्ट्राईक रेटवरती बॅटर मिस्टर महेश. जे काही नियम आहेत ते या ठिकाणी दर्शवत असताना पंच देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जे सरकार क्रिकेट असोसिएशनचे जे काही नियम आहेत ते या ठिकाणी दर्शवत असताना एकोणीस संघ संपूर्ण या सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहायला मिळते संदीपजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये. आणि कौतुक त्याही संपूर्ण जर पाहिलं गेलं तर खेळाडूंचं केलं जाईल, संघांचं केलं जाईल. षटक क्रमांक चौथ्यातील हा दुसरा बॉल. गोलंदाज तयार. यावेळेला चांगला बॉल आहे. इथे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय हे पाहणं महत्वाचं राहील. आणि इथे कदाचित फलंदाजाला परतावं लागते. डगआउटची इशारा धावचीतच्या माध्यमातून लागलेला दुसरा धक्का मनस्वी 11 घोडबंदर संघाला महेशला परतावं लागते. डगआउटची इशारा. वसई नगरीत बदल झाला सुरू झालाय अध्याय नवा. वसई नगरीत बदल झाला सुरू झालाय अध्याय नवा. परिवर्तनाचा ठसा घेऊन आली अशी हवा. परिवर्तनाचा ठसा घेऊन आली अशी हवा. स्नेहताई आमदार स्नेहताई आमदार स्नेहताई आमदार स्नेहताई स्नेहताई आमदार स्नेहताई आमदार स्नेहताई आमदार स्नेहताई. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे स्कोर कार्ड वरती 42 धावा 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. संदीपजी पाटील त्यांच्या सहित मीत पाटील यांना देखील आपण बघतायत. संपूर्ण मैदानाची पाहणी करत असताना कुठल्या गोष्टीची कमतरता जाणवली जाते का? या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून संदीपजी पाटील यांना आपण बघतायत. एक चांगलं नेतृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं दातृत्व म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंट्री झालेत मिहीर. पुढचा बॉल. हो यावेळेला जर पाहिलं गेलं तर डाऊन द लेग स्टिक, परंतु इथे जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा आता काय घडेल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. आणखीन एक धक्का लागेल का? बॉल हातामध्ये असल्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव आपण घेऊ शकत नाही आहे. आणि यस इथे जर पाहिलं गेलं तर जे सरकार क्रिकेट असोसिएशनमध्ये नियम आहेत त्या नियमानुसारच आपण पुढे चालणार आहोत. आणखीन एक धक्का बॅटिंग करा टीमला लागलाय. विकेट जाते आणि फलंदाज बाद. बॉल जर सुटल्यावरती आपण धावू शकतो.
चला यस, सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे काही नियम असतील त्या नियमला आपण फॉलो करावं लागेल, लक्षात ठेवा. परंतु इथे पंचाने तर घोषित केलं इट इज अ व्हाईट बॉल. यस, थँक्यू. विशालजी पाटील अधिकृत पंच म्हणून नेहमीच या सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहायला मिळतात आणि त्यांना संपूर्ण नियम हे आपल्या सातत्याने माहीत असतात. संघाची धावसंख्या धाफडगा जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती, ती म्हणजेच 43च्या घरामध्ये 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. षटक क्रमांक 4 मधील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. स्ट्राईकवरती बॅटर मिहीर, या पुढचा बॉल गोलंदाज जय तयार. ओहो, ऑप्टिकच्या बाहेर शबल झाले. क्लीन बोल्ड, दांडी गुल, परतावं लागेल मिहीरला डगआउटच्या इशेने. आणखी एक धक्का बॅटिंग करत असताना मनस्वी 11 घोडबंदर. अर्ध्या रात्रीच्या हाकेला जा, कोणताही प्रश्न असला, अर्ध्या रात्रीच्या हाकेला जा, परिवर्तनाचा ठसा घेऊन आली अशी हवा, परिवर्तनाचा ठसा घेऊन आली अशी हवा. स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते ती म्हणजे 43च्या घरामध्ये 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. समीरजी पाटील यांची देखील भरपूर मेहनत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमात राहिले गेले. समीर राऊत असतील, प्रत्येकाचा पुढाकार फार महत्वाचा असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि हेच दर्शवले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगले आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीच्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यानंतर आपण विशेष काही सन्मान आहेत ते आपण कंप्लीट करणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. जी महिलांची आपण मॅच पाहिली, पहिल्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी आपण जरूर पाहिली गेली दोन्ही संघाच्या माध्यमातून. वुमन्स क्रिकेट आपण जरूर पाहिले गेलं अफलातून कामगिरी. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हो, यावेळेला जर पाहिले गेले तर वेग चांगला आहे, नियंत्रण चांगलं आहे, परंतु यष्टीरक्षक बीट झालेत. बॉल वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रस्थान होतोय. 4 धावांसाठी पंचांचा इशारा 22च्या स्वरूपात असेल धावा या 4. चौकार आला. नशिबाची साथ या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने दिसून आले आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावरती 47 धावा या धावा धाफडकावरती लागलेल्या आहेत. आपण सन्मान करणार आहोत विनम्रता सिंग, अर्थातच कोच आहेत महिला क्रिकेटचे. त्यानंतर ज्योतिजी सपकाळ यांना देखील आपण बघता टीम मॅनेजरची भूमिका ते अदा करतायत. आणि त्यानंतर ऑन साइडला टर्न केल्या बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचेल वेगाने बॉल पर्यंत. काऊ कॉर्नर डीप मिड विकेटला वेगाने बॉल प्रस्थान होतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिलाय, 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि पाहत असताना रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 3 धावा. कुठेतरी ब्रह्मावती खाडी संघाची थोडंसं जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षकामध्ये चाच पडले गेले आणि सातत्याने जर पाहिले गेले तर अवंतरच्या स्वरूपात देखील धावा या मॅच मध्ये येत असताना दिसले. आणि त्याच कारणास्तव प्रतिस्पर्धी संघ अगदी जर पाहिले गेलं तर मनस्वी 11 घोडबंदर संघ या संघाची धावसंख्या वेगाने वाढत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील आणि धावसंख्या 50. शेवटचा अंतिम बॉल फ्लिक केले, बॉलला स्वीप केले, बॉल निघून जाईल थेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर मनस्वी 11 घोडबंदर संघाची धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष्य आता मात्र प्रतिस्पर्धी संघ ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी संघासमोर ठेवले गेले. वसई नगरीत बदल झाला सुरू झालाय अध्याय नवा. वसई नगरीत बदल झाला सुरू झालाय अध्याय नवा. थँक्यू. टॉस आपण करतोय. याआधी टॉस एकविरा पांजू आणि त्यांच्या अपोजिट टीम आहे डोंगरी. टॉसला यायचंय आणि टॉस
कोच विनम्र सिंग मॅडमला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचा आहे. हॅलो हॅलो मोहन आहेत मोहन पाटील यांना विनंती करेन की राजमान व्हायचे. कोच विनम्रता सिंग मॅडम या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस दोन टीमच्या माध्यमातून टीम डोंगरीपाडा आणि त्यांच्या अपोजिट पांजो करण भोईर कर्णधार. कोच मॅडम या ठिकाणी आहेत विनम्रता सिंग आणि त्यांच्या हस्ते हा टॉस करतोय आपण. 4 ओव्हरचा मॅच. चला कॉइन स्पिन. आकर्षित हा टॉस केलाय या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आणि टॉस आहे जो संघ टॉस जिंकलाय निर्णय. थँक्यू. आणि त्यानंतर आपण विशेष सन्मान त्यानंतर करणार आहोत. विनम्रता सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम या स्पर्धेत आपण खेळलात आणि कसं वाटलं एकंदरीत आयोजन नियोजन आणि महिला वर्गाला देखील संधी दिली त्याबद्दल कसं वाटलं या मालजीपाडा नगरीमध्ये? मला खूप छान वाटलं. माझी मराठी थोड़ी चलेगा नहीं, मेरे को बहुत अच्छा लगा, मज़ा आया. फॉर द फर्स्ट टाइम हम लोग यहाँ पे खेलने को आए, तो अगर और भी ऐसे मैचेस रहेंगे प्लीज़ इनवाइट अस. हम लोग अपनी और भी टीम लेके आएंगे फिर. तो अच्छा लगा. आई एम श्योर हमारी गर्ल्स ने भी बहुत एंजॉय किया. थैंक यू. नक्कीच जोरदार टाळ्या. चांगलं मनोगत थोडक्यात व्यक्त केले आणि या गावात जर आणखीन स्पर्धा होत असतील तर नक्कीच त्यांना बोलवत जा, खेळण्याकरता इन्व्हाइट करा. तुमचे जर 8 टीम असतील ना 8 तर एक हाफ तुमचा ठेवला जाईल अशी माहिती आली. तुमच्या ज्या अकॅडमी आहेत तिथून 8 संघ तुम्ही गोळा करा आणि त्या खेळाडूंना घेऊन या. एक हाफ एक दिवस तुम्हाला दिला जाईल. संपूर्ण दिवस तुम्ही तो क्रिकेट एन्जॉय करायचा आहे. थँक्यू. थँक्यू सर्वांचा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुषार सोनवणे जॉईंट असतील मायक्रोफोन वरती. थँक्यू. गोड आवाज चंद्रपाडा वाकीपाड्याचा आणि घेऊ एक डीजे ब्रेक. चला खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. लक्ष असेल ते म्हणजेच 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 55 धावा. तेच लक्ष स्वीकारत असताना 2 आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टीम ब्रह्मोन्नती स्पोर्ट्स खार्डी संघाच्या माध्यमातून एखाद्याला भावेश एक अफलातून बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि दुसऱ्या बाजूला अमित आहेत. अमितने पहिलं षटक हाताळलं, त्यामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता भावेश ॲज अ बॅटर म्हणून नेहमीच चांगली भूमिका त्यांची ब्रह्मवती स्पोर्ट खार्डी संघाच्या माध्यमातून राहिली गेली. पहिला बॉल गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिल्यामध्ये मिस्टर किरण यांना आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल पहिल्या बॉलवरती इनसाइड आउट.
चांगला फटका पाहायला मिळतोय बॉल सीमारेच्या पलीकडे. जशी प्रतिस्पर्धी संघाने सुरुवात केली होती चौकाराने तशी सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळतात. मिस्टर भावेच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार, 4 धावा. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे चौकार ठोकलाय. 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती स्कोर कार्डवरती स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केले जाते. हा फायदा असेल मित्रमंडळी बॅटिंग करा टीमला, कारण की पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेचं बंधन असताना जर पाहिलं गेलं तर भरपूर धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. या अपेक्षाने मैदानाच्या आतमध्ये भावेश उतरलाय आणि भावेशला नेहमीच आम्ही पाहिले मोठमोठे फटके खेळत असताना एक आगळ्या वेगळ्या शैली त्याची फटकेबाजी आपण सातत्याने पाहिले. पुढचा बॉल गोलंदाज तयार. या पुढचा बॉल पडल्यानंतर थोडासा ग्राईज झाला देवेनने, या ठिकाणी चुकी केलेली आहे. परंतु क्रिकेटमध्ये एक जर चुकी झाली तर लगेच त्याचा फायदा त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम प्रसन्नजी भोईर जे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय उत्तम जे क्रिकेटपटू मालजीपाडा 40+ या टीम मधून खेळत असताना आपण जरूर बघतायत, त्यांचं देखील स्वागत. सन्माननीय मोहनजी मधुकर पाटील साहेब उपस्थित झालेत, रोशन धाब्याचे प्रूफ रायडर, आणि त्यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. संघाची धावसंख्या धावफटकावरती 5. षटकातील पुढचा बॉल. इथे फटका मिस टायमिंग आहे, बॅटची कडा लागले, इथे कॉलिंग चुकले. एका बॉलवरती भरपूर काही घडताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि जरूर जर पाहिले गेले तर देवेनला देखील संधी होती. त्यानंतर जर पाहिले गेले तर शॉर्ट थर्ड बॅनला जे क्षेत्ररक्षक आहेत तिथून क्षेत्ररक्षक पुढे आले, तिथे देखील जर पाहिले गेले तर चांगली फिल्डिंग झाली असती तर रनआउटच्या माध्यमातून टीम ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी संघाची विकेट गेली असती. परंतु तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडून आले नाही आहे. या बॉलवरती एकही धाव मिळणार नाही आहे. हा बॉल आलाय डॉट. षटक क्रमांक पहिल्यातील 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे कंप्लीट झालेला आहे. किरणने चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत. किरणच्या नावावरती जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिले. यावेळेला ड्राईव्ह केला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनला, आणि पाहत असताना धाव त्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. एक चांगली फिल्डिंग, जसा बॉल आपल्या हातामध्ये आला तसाच तो गोलंदाजीच्या दिशेने फेकला गेला. आणि एक चांगली गोष्ट मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, कारण की काही वेळेला हातामध्ये बॉल ठेवतात क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर लगेच धाव देखील कंप्लीट केल्या जातात. परंतु इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक होईल. संघाची धावसंख्या धावफटकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा या मात्र धावफटकावरती लागल्यात. भावेश या धावा करण्यासाठी नेहमीच जाणला जातो. ज्या ज्या वेळेला जर पाहिले गेले तर मोठमोठे टोटल असतात त्या वेळेला भावेशच्या बॅटमधून मोठमोठ्या धावा या आपण सातत्याने पाहतो. पहिल्याच बॉलवरती चौकार भावेशच्या बॅटमधून, त्यानंतर शांत ठेवले गेले किरणने, ते म्हणजे भावेश आणि दुसऱ्या बाजूला अमित या दोन्ही बॅटरला. या पुढचा बॉल गोलंदाज तयार मिस्टर अमित. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर पुन्हा एकदा चुकीची फिल्डिंग पाहायला मिळते यष्टिरक्षक देवेंच्या माध्यमातून. आणि इथे आणखीन जर पाहिले गेले तर बॅटच्या सानिध्यातून एक धाव पाहायला मिळेल. बॅटला लागला बॉल, बॅटला ब्रश झाला, बॅटचा संपर्क होता चेंडूने बॅटमध्ये जर पाहिले गेलं तर कनेक्शन होतं, हेच पंचाने सांगितलं गेलं. या बॉलवरती एक धाव प्राप्त होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 7च्या घरामध्ये. आता शेवटचा आणि अंतिम बॉल या षटक क्रमांक पहिल्यातील धावा धावफटकावरती लागल्या, ते म्हणजे 7. पाहूयात शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील हे पाहणं फार महत्वाचं राहील या मॅच मध्ये. शेवटचा बॉल ऑन साइडला, उडवल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्याच्या साहाय्याने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे शेवटच्या बॉलवरती अमितच्या बॅट मधून आलाय चौकार. ठसा घेऊन आली अशी हवा, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई. थँक्यू दुबे, पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्नेहाताई दुबे पंडित यांचा आज वाढदिवस आहेत आणि खरं तर त्यांच्याच वाढदिवसानिमित्त संदीपदादा पाटील यांचं एक भव्य दिव्य आयोजन नियोजन, त्यांचं आगमन थोड्याच वेळात या मालजीपाड्याच्या नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये होईलच. याच थोडीशी घाई करायची आहे, लक्षात ठेवा. जी 4 षटकं आहेत कुठल्याही परिसरामध्ये आपल्याला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अर्थातच पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं आयोजकांच्या माध्यमातून दिले गेलेत, याची देखील दखलता आपण घ्यायची आहे.
षटक क्रमांक पहिल्याचा खेळ कंप्लीट झालाय. 11 धावा धावफटकावरती लागल्यात गेल्यात 18 बॉल आणि करायचे आहेत त्या म्हणजेच 18 चेंडू आणि करायचे आहेत 44 धावा. या मॅच मध्ये भरपूर काही स्पष्ट करून दाखवलेलं आहे ते म्हणजेच बॅटिंग करणारी टीम ब्रह्मवती स्पोर्ट खार्डी संघाने पहिल्याच चेंडूवरती चौकार मारला होता भावेशने. त्यानंतर भावेशला शांत ठेवलं आणि त्यानंतर शेवटचा बॉल जसा आला लगेचच अमितने देखील चौकार ठोकलाय. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर संघाची धावसंख्या धावफटकावरती 11 झाले. मॅचचं समीकरण फार महत्वाचं राहील, इंटरेस्टिंग राहील. चला भरपूर वेळ खर्च होतो. टीम घोडबंदर संघ हा तुम्हाला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतात तर टाइमपास होईल तर यानंतरचे सामने देखील आम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आजच्या दिवसातील संपूर्ण शेड्यूल आम्हाला कंप्लीट करायचं आहे. आजचा दुसरा दिवस. या वेळेला स्टेट कडक स्ट्रोक मारलाय. बॅटचा फ्लो जो होता तो कडक पाहायला मिळाला. डाऊन दी ग्राउंड बॉल सीमारेषेच्या पलीकडे भावेशच्या बॅट मधून एक क्लास दर्शवणारा स्ट्रोक, षटकार. कोणताही प्रश्न असला संदीप पाटील हाय, अर्ध्या रात्रीच्या हाकेला जा. पाटील हाय, कोणताही प्रश्न असला संदीप पाटील हाय, अर्ध्या रात्रीच्या हाकेला जा. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅटर भावेशने भव्य स्वागत केले. गोलंदाज पाहायला मिळतात मिस्टर मिहीर. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम यूज सिक्सर ठोकला भावेशने. यावेळेला जर पाहिले गेले तर सन्मानजनक स्ट्रोक खेळला. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. वेगाने बॉल पर्यंत येतील. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवले गेले. या बॉलवरती एकच धाव प्राप्त केली जाईल. 55 धावा या मैदानावरती भावेशला माहित आहे कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे, कारण की नेहमीच या मैदानावरती त्याचं चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. या एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती, ती म्हणजेच 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफटकावरती लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल स्ट्रायकेट वरती अमित आहेत. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर दिशा दिल्या बॉलला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचतात. वेगाने बॉल पर्यंत एक सिंगल प्राप्त होईल आणि एकाच सिंगल वरती या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. पण अमित मध्ये देखील कॅलिबर आहे, क्षमता आहे आणि नेहमीच त्याने चांगलं क्रिकेट खेळले. परंतु याही मॅच मध्ये एक चौकार आला. आतापर्यंत 4 बॉलचा सामना त्याने खेळलाय. त्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. 6 धावा वैयक्तिक त्याने बनवल्या. स्ट्रायकेट वरती भावेश. पुन्हा एकदा गोलंदाज मिहीर तयार. या पुढचा बॉल वेग चांगला होता, नियंत्रण चांगलं होतं. जरूर पायावरती बॉल आदळला गेला. अपील त्या ठिकाणी लाऊड होती आणि लगेच पंचांचा इशारा आला. लेग बाईच्या स्वरूपात या बॉलवरती एक धाव प्राप्त केली जाईल. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल पिचिंग केली होती आणि लाईन अँड लेंथ मध्ये न बसणारा चेंडू होता आणि पाहत असताना जर पाहिले गेलं तर याही बॉलवरती एक धाव प्राप्त केली जाईल. धावा कशा येऊ द्या, धावा 55चं लक्ष आपला पाठला करायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती धावा येणं गरजेची गोष्ट आहे. चांगला ड्राईव्ह क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत. पोस्टिल बॉल पर्यंत वेगाने एक सिंगल प्राप्त केली जाईल. आता भावेशला इथे स्ट्राईक वरती राहणं, इथून पुढचे चेंडू फार महत्वाची गोष्ट राहील. संघाची धावसंख्या धावफटकावरती 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 21 धावा, 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम बॉल. पहिल्या बॉलवरती षटकारानंतर कमबॅक अफलातून राहिले मिहीर. ओहो, यावेळेला इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु 2 क्षेत्ररक्षक राहतील प्रेक्षक म्हणून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्याही बॉलवरती इथे चौकार आलाय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये होईल. घेवत एक सुमधुर संगीत या स्पर्धेचं एक सुंदर असं संगीत. ठसा घेऊन आली अशी हवा परिवर्तनाचा. ठसा घेऊन आली अशी हवा. स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई. मी स्नेहा पंडित दुबे ईश्वर साक्ष शपथ घेते की आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जिल्हा परिषद निवडणूक लढवत संदीप पाटील हाय, त्याच्या पाठीशी ठाम उभी ताई हाय, जिल्हा परिषद निवडणूक लढवत संदीप पाटील हाय, त्याच्या पाठीशी ठाम उभी ताई हाय.
कमळ निशाणावरी शिक्कामोर्तब कराया जाऊ चला, कमळ निशाणावरी शिक्कामोर्तब कराया जाऊ चला. स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई. गेली वेगाने जर पाहिले गेले तर फायनल लेगचे क्षेत्ररक्षक पोचतायत बॉल पर्यंत, आतमध्ये बॉलला ढकललंय आणि काय घडले त्या ठिकाणी पाहावं लागेल. भावेश ते तर धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती कंप्लीट केल्यात, त्या म्हणजेच 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत अफडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 40च्या घरामध्ये. 55 धावांचं लक्ष आहे, 40 धावा झाल्यात म्हणजेच इथून देखील जर पाहिले गेले तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 15 धावेचं लक्ष. 8 चेंडू आणि 15 धावा. सरकार लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहत आहोत, आपण ऐकत आहोत. आमदार सरकार चषक 2025 एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा. 8 बॉल 15. इथे चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावत असताना भावेशच्या बॅट मधून आणखीन एक धुवाधार फटका. 6 धावेंसाठी षटकार. कोणताही प्रश्न असला अर्ध्या रात्रीच्या हाकेला जा. ही ताकद आहे, ही नजाकत आहे. चांगल्या टायमिंग वरती खेळणारा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, चांगल्या मेरिट वरती खेळणारा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. भावे चांगली बॅटिंग करतोय. ओहो, यावेळेला लेग स्टिक सोडली आणि लेग स्टिक वाकवली गेली मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का लागलाय ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी संघाला. महत्वपूर्ण फलंदाज भावेशाच्या खेळीला पूर्ण विराम. चांगली बॅटिंग करून मैदानाच्या बाहेर परतत असताना दिसत आहेत मिस्टर भावेश. 12 चेंडू ज्याने 36 धावा केला. क्या बात आहे भावेश, अफलातून कामगिरी, वेल प्लेड. गुणवत्तेने भरलेला खेळाडू म्हणून भावेशकडे पाहिलं जातं. एक्स्ट्रा कव्हर असो, लॉंग ऑन असो, लॉंग ऑफला देखील चांगले फटके खेळलेत आणि खरं तर जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग केली. संघाची धावसंख्या दाफडका जाऊन पोहोचते 46च्या घरामध्ये. 46 धावा दाफडकावर लागल्यात म्हणजे 9 धावेंचं लक्ष असेल. 6 चेंडू आणि आता मात्र 9 धावांचं लक्ष या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर धाव फटकावर जाऊन पोहोचते 46च्या घरामध्ये. मॅचचं समीकरण आता भावेची विकेट गेल्यानंतर पाहणं महत्वाचं राहील. हा ड्रोन कॅमेरा आपल्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सकाळ सत्रात देखील जर पाहिलं तर चांगलं क्षणचित्र टिपत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाले. 6 चेंडू आणि करायचे आहेत 9 धावा. हे मॅचचं समीकरण आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर 4थ्यामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर दाखल झालेत मिस्टर दीपकला आता अनुभव या ठिकाणी दाखवावा लागेल. 6 बॉल मध्ये करायचे आहेत 9. स्ट्राईक रेटवरती बॅटर मिस्टर अमित यांना पण बघतायत, ज्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. एक चौकाराच्या माध्यमातून सिंगल डबलच्या जोरावरती त्याने चांगल्या धावा बनवल्यात. पहिला बॉल षटक क्रमांक 4 सुरुवात. 4 बॉल 9. इथे हवेत उडाल्या बॉल. मिस्ट्रॅमिक स्ट्रोक आहे परंतु इथे थर्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतील. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. या ठिकाणी 2 धावा प्राप्त केल्या जातील. 5 बॉल मध्ये करायच्या आहेत 7 धावा. मॅच आता मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल यात मात्र शंका नाही आहे. 5 चेंडू आणि 7 धावा. एखादा मोठा फटका आला तर टीम ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी संघाच्या वर्चस्व, एखादी विकेट आली तर घोडबंदर. ओहो, यावेळेला जर पाहिले गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर ठेवला बॉल होता परंतु ऑब्स्टिकच्या बाहेर निघाला बॉल आणि हेच पाहत असताना इथे वाईड बॉल पंचाने घोषित केला आहे. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 5 चेंडू मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 6 धावा. 5 चेंडू आणि 6 धावा. जबरदस्त मॅच पाहायला मिळतो. पहिलाच मॅच आजच्या दिवसातील सरकार क्रिकेट असोसिएशन मधून रंगत असताना एका बाजूला घोडबंदर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला खार्डी गावातील बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटस बॉल आहे ऑन साइडला. फटका इथे चांगला आहे. फटक्यामध्ये जर पाहिले गेले तर डिस्टन्स गाठू शकले नाही आहेत आणि इथे चांगला झेल काउक कॉर्नर रिजनला महत्वपूर्ण क्षणाला महत्वपूर्ण विकेट जाईल आणि अमित यांचा खेळ संपलाय. कोणताही प्रश्न असला अर्ध्या रात्रीच्या हाकेला जा.
कोणताही प्रश्न असला अर्ध्या रात्रीच्या हाकेला जा. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होता अमितचा, परंतु यशस्वी नाही ठरले. आता अतुल आणि अमोल वरती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये दिलेली आहे. एनर्जी चेंडू असेल ते म्हणजे चार चेंडू मध्ये करायचे तुम्हाला धावा, त्या म्हणजेच 6. 4 चेंडू 6 धावा. पाहूयात कुठला संघ जिंकेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, परंतु एका बाजूला चांगली बॉलिंग करावी लागेल, दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग. हो, यावेळेला जर पाहिले गेले तर चांगला मनगटाच्या साहाय्याने बॉल आवडवले गेले. क्षेत्ररक्षक पोहोचतात, कावकरचे एक सिंगल कंप्लीट केलं, दुसरीचा प्रयत्न वेगाने धावतायत आणि इथे क्षेत्ररक्षकाने हातात चेंडू ठेवला आणि इथे जर पाहिले गेले तर लगेचच दुसरी धावेसाठी दोन्ही फलंदाज पलटले. कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटरचं. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. या बॉलवरती मिळतील धावा 2. 3 चेंडू येणारे शिल्लक असतील. 3 चेंडू मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 4 धावा. 3 बॉल मध्ये करायचे आहेत 4. हा बॉल फार महत्वाचा या मॅचचा निर्णायक चेंडू. 3 चेंडू 4 धावेचं समीकरण. ओहो, इथे जर पाहिलं गेलं तर कशा प्रकारचा चेंडू असेल पाहावं लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा बॉल होता, पंचाने इशारा केला वाईट बॉल. आता मॅचचं समीकरण बॉल टू बॉल आले. 3 चेंडू मध्ये करायचे आहेत 3 धावा. पहिलाच मॅच आजच्या दिवसातील महत्वपूर्ण दिवसातील हा महत्वपूर्ण मॅच पाहायला मिळतोय आणि आता मात्र 3 बॉल मध्ये करायचे आहेत 3 धावा. भावेशने चांगली बॅटिंग केली, अफलातून कामगिरी त्याची राहिली गेली. 36 धावा आणि त्यानंतर जर पाहिलं तर 4 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 3 बॉल मध्ये करायचे आहेत 3 धावा. स्ट्राईक केलेला बॅटर मिस्टर अतुल. ओहो, यावेळेला चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना बॉल सीमारेषा पलीकडे. इथे विजयी चौकार फलंदाज पाहायला मिळत आहेत मिस्टर अमोलच्या बॅटमधून. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी संघ. हार्ड लक टफ लक मनस्वी 11 घोडबंदर. चला, पुढचा मॅच लगेच आपण सुरुवात करतोय. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एका बाजूला पांजूचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला पाहिले तर डोंगरीपाडा संघ पाहायला मिळेल. आमच्या आमदार ताईचा बड्डे हाय ट्रेडिंगला. आबा होल्डिंगला आमच्या आमदार ताईचा बड्डे हाय ट्रेडिंगला. स्नेहा आमदार ताईचा बड्डे हाय, स्नेहा आमदार ताईचा बड्डे हाय. आपला माणूस हाय ही आपली आमदार. हा चांगला नियम मला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मॅच झाल्यानंतर लगेच दोन्ही संघ जर पाहिलं तर हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये निघाले आणि कौतुक करावं लागेल. दोन्ही संघांचा चांगला खेळ त्याने दर्शवला गेला आणि पहिला मॅच ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण मुख्य व्यासपीठावरती देणार आहोत. नो डाऊट अबाउट इट. या मॅच मध्ये 55 धावा करत असताना ज्याच्या बॅटमधून 36 धावा आल्या, 12 चेंडूचा सामना ज्याने केला, त्यामध्ये 4 षटकारांचा समावेश, 2 चौकारचे बॅटमधून आलेत. नो डाऊट अबाउट इट, भावेश ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हकदार. चला, पांजू संघ देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एकविरा स्पोर्ट पांजू. सन्माननीय लक्ष्मणजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. लक्ष्मणजी पाटील साहेब, संदीपजी पाटील यांचे पिताश्री आपल्या जरूर पाहायला मिळतात. मुख्य आयोजकांची भूमिका ते देखील अदा करतायत. चला, भावेशने याचा बडतुम्याचा पुरस्कार घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती चंद्रकांतजी पाटील साहेब यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते हा बडतुम्याचा पुरस्कार आपण देणार आहोत. ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खरोखर जर पाहिलं गेलं तर त्यांचं देखील कार्य अफलातून प्रत्येक समाजासाठी राहिले आणि असेच समाजसेवक म्हणून चंद्रकांतजी पाटील साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावर बघतायत. मॅन ऑफ द मॅच साठी देखील जर पाहिलं गेलं तर मानाचा फेटा आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर थम्सअप देखील या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येते. फ्रूट बास्केट देखील आपल्या जरूर पाहायला मिळते. भरपूर काही पारितोषिक आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद भावेश आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. चला, पुढचा महत्वपूर्ण मॅच डोंगरीपाड्यांच्या विपक्षात एकविरा स्पोर्ट पांजू. आणि ज्यावेळेला मॅचचा सुरुवात होईल त्यावेळेला अक्षय साठाम्याचा आवाज ऐकणार आहोत. आमचे डीजे ऑपरेटर सज्ज असतील, या आपण ऐकूयात त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आमदार 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 आमदार.
भाजपाचं कमळ हाती कार्यकर्ता साथीला वसईवरती भगवा झेंडा